नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे भूमी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी काही केलेलं नाही आहे, मी बाळाला किडनॅप केलेलं नाही आहे, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तरीसुद्धा इथे आकाश भूमीवरती विश्वास ठेवायला तयार असतो, कारण भूमी कधी खोटं बोलत नाही, आकाशला माहिती असतं. पण इथे अमोली मात्र भूमीच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवायला तयार नसते. अमोली म्हणत असते की विश्वास तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे? पारितोष, आतापर्यंत आपण भूमीला समजून घेतलं, तिची परिस्थिती समजून घेतली, तिच्या चुका पोटात घातल्या आणि तिला माफ करून बाळाला दूध पाजण्याची सुद्धा परवानगी दिली. दिवसातून 2 वेळा बाळाला भेटत होती ना ती, तरीसुद्धा तिने बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी, माझ्यापासून हिरावण्यासाठी किती मोठा प्लॅन केला बघितलंस तू. तू बाळाला माझ्यापासून दूर करण्यासाठी इथे घेऊन आली होतीस ना, कायमस्वरूपी. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, अमोली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी असं का करेन? मी खरंच असं काही केलेलं नाही आहे. हा बघ, मला या नंबरवरून फोन आला होता. आकाश, त्या माणसाने मला फोन केला आणि तो म्हणाला की कुणाला काही सांगू नकोस आणि बाळाला घेऊन जा म्हणून, आणि इथे आल्यानंतर आपण काय ती डील करू असं तो मला म्हणाला होता. इथे आल्यानंतर तो माणूस गायब झाला होता. तेव्हा आकाश म्हणतो, तो नंबर माझ्याकडे दे. आणि आकाश स्वतःच्या फोनवरून त्या माणसाला फोन करतो, पण तो मोबाईल नंबर हा अस्तित्वातच नाही आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे अमोलीला आता भूमी खोटं बोलते असं वाटतं. अमोली म्हणत असते, भूमी खोटं बोलतेस ना तू, तो नंबर कुठल्या व्यक्तीचा नाहीच आहे. आणि त्या माणसाने जर तुला इथे बोलावलं होतं तर तुझ्याकडे काय मागणी केली होती ते सांग. सोनं नाणं पैसा काय मागितलं काय होतं तुझ्याकडे, तेव्हा तू इथे बाळाला घ्यायला आलीस? तेव्हा इथे भूमी म्हणते, त्याने माझ्याकडे काही मागितलं नाही. तो म्हणाला की मी जो सांगतो ॲड्रेस त्याच्यावरती इकडे ये, मग इथे आल्यानंतर आपण बोलूया असं म्हणाला तो. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा इकडे अमोली म्हणते, अजिबात नाही, आता मी तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही आहे. आम्ही आत्ताच्या आता तुमच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडतोय, कारण मला माझ्या बाळाची काळजी आहे. तू माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस आणि ते मी कधीही सहन करणार नाही. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, त्यांचं बोलणं आता रागिनी ऐकत असते. रागिनी दाराच्या मध्ये उभी राहिलेली असते आणि ती भूमीवरती जे खोटे नाटे आरोप इथे आता अमोली करत असते ते सगळं ती रागिनी ऐकत असते. भूमी म्हणत असते, अमोली प्लीज प्लीज असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. तेव्हा इथे अमोली म्हणत असते की नाही, मी निर्णय घेऊन मोकळी झालेली आहे. आता तू माझ्या बाळाला भेटायला यायचं नाही, कुठलंही कारण काढून आमच्या घरी यायचं नाही, दुसऱ्या कुठल्याही मोबाईलवरून मला फोन करायचा नाही. आकाश, भूमीला तू समजावून ठेव. माझ्या मनीमाऊपासून तू लांब राहायचं, अजिबात तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा पारितोष म्हणत असतो, अमोली प्लीज एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. हे बघ, त्यांच्याबरोबर संबंध तोडायची गरज नाही आहे. जे काही झालं ते चुकून झालं असेल, पण एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. तेव्हा अमोली म्हणत असते, नाही पारितोष, मी टोकाचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या मनीमाऊसाठी हे सगळं करते. मी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर होताना नाही बघू शकत. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो, अगं पण बाळ भेटले ना, आता सापडले ना ते. तेव्हा अमोली म्हणते, मग काय, बाळ कायमचं माझ्यापासून दूर केव्हा होईल? त्या दिवसाची वाट बघू का मी? माझं बाळ जेव्हा माझ्यापासून कायमचं दूर होईल तेव्हा मी सगळं काही बोलायचं आहे? अजिबात नाही. मी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर होईपर्यंत गप्प राहणार नाही आहे, कळलं तुला पारितोष? आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला आता ठरवायचं आहे तुला काय करायचं आहे. तुला हिच्याशी संबंध ठेवायचे आहेत की माझ्याशी? पारितोष, जर तुला मी आणि बाळा, मी दोघेजण जर हवी असू ना, तर आत्ताच्या आता भूमीबरोबर असलेले सगळे संबंध तोडायचे आणि माझ्याबरोबर चालायचं, नाहीतर मी तुझ्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकेन असं अमोली म्हणत असते. भूमीला म्हणत असते, तू माझ्या बाळाला चोरण्याचा प्रयत्न करतेस, हिरावून घेण्याचा प्रयत्न करतेस, आत्ताच्या आता मी सगळे संबंध तुमच्याबरोबर तोडून टाकते. तरीसुद्धा इथे भूमी तिला म्हणत असते, असं नको करूस गं अमोली, असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. मी खरंच सांगते, शपथ घेऊन सांगते, मी बाळाला किडनॅप का करेन? मी असं काही केलेलं नाही आहे. तरीसुद्धा इथे आता अमोली संबंध तोडायला निघालेली असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, एक मिनिट, एक मिनिट अमोली, असं टोकाचं काही बोलू नकोस. भूमी बाळाला भेटायला येणार नाही. तुझी हीच इच्छा आहे ना की भूमी बाळाला भेटायला नको म्हणून?
नाही येणार ती भेटायला, मी शब्द देतो तुला. पण तुम्ही दोघेजणं आनंदी राहा, तुम्ही दोघेजणं एकत्र राहा. पारितोष आणि अमोली, तुम्ही दोघेजणं आयुष्यभर एकत्र राहा, आनंदी राहा बाळाबरोबर. भूमी तिथे येणार नाही. आमच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद निर्माण व्हायला नको आहेत आम्हाला. तुम्ही नेहमी आनंदी राहा. तेव्हा इकडे भूमी आता पारितोषला म्हणत असते, पारितोष प्लीज तू तरी विश्वास ठेव. मी बाळाला किडनॅप केलेलं नाही आहे. मी असं का करेन? मला काय मिळणार आहे हे सगळं करून? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, पारितोष प्लीज विश्वास ठेव, मी नाही केले किडनॅप. त्यानंतर इकडे आता पारितोषला भूमीवरती विश्वास असतो, पण अमोली काही विश्वास ठेवायला तयार नसते. अमोली लगेच आवाज देते, पारितोष चल लवकर, उशीर होतोय. तेव्हा इथे पारितोष भूमीला हात करतो आणि लगेचच तिथून निघून जातो, कारण त्याला माहिती असतं की भूमीची या सगळ्यामध्ये काहीही चुकी नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, आकाश प्लीज प्लीज विश्वास ठेव. त्या माणसाने मला इथे बोलावलं होतं, त्याने सांगितलं होतं कुणाला काही सांगू नकोस, मी बाळाला किडनॅप केलेलं नाही आहे. खरंच मी असं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते की चला, जे मला हवं होतं ते साध्य झालेलं आहे. भूमी आता बाळापासून कायमस्वरूपी तुटली. आता याने दोन गोष्टींचा फायदा झाला. एक म्हणजे भूमीला कधीच कळणार नाही आहे की पारितोषकडे आणि अमोलीकडे जे बाळ आहे ते तिचं स्वतःचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बाळाला भेटता येणार नाही, म्हणजे भूमी आता मेंटली डिस्टर्ब राहील. म्हणजे ती आता कुठल्याही गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणार नाही, बिझनेसच्या बाबतीतसुद्धा आणि घराच्या बाबतीतसुद्धा. सगळीकडे फक्त माझं वर्चस्व असेल, असं रागिनी म्हणत असते. त्यानंतर इथे आता भूमी घरी येते, पण भूमी खूपच जास्त डिस्टर्ब असते. तेव्हा मानसी म्हणत असते, घे ताई पाणी पी. तेव्हा भूमी म्हणते, नाही नको, मला काही नको. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई प्लीज असं करू नकोस, पाणी घे बरं, पाणी पी, तुला बरं वाटेल. तेव्हा इकडे भूमी आता थोडंसं पाणी पिते. त्यानंतरला आकाश ग्लास घेतो आणि बाजूला ठेवून देतो. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की आकाश, मी खरं सांगते, मी काही केलेलं नाही आहे. मी त्या बाळाचा किडनॅप केलेला नाही आहे. मला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, पण भाऊजी त्या अमोलीने तरी असं का करायचं? कायमस्वरूपी संबंध का तोडले तिने? जरा तरी विश्वास ठेवायचा ना ताईवरती. तिने ताईचं काही ऐकूनच घेतलं नाही. ताई प्लीज शांत हो, आणि तू आता त्या अमोलीचा आणि बाळाचा विचार करू नकोस. भाऊजींनी मला सगळं काही सांगितलंय. हे बघ, तू असं कधीच करणार नाही, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, आणि ताई त्या माणसाचा किडनॅपरचा जेव्हा तुला फोन आला तेव्हा तू आमच्यापैकी कुणाला काहीतरी सांगायचं होतंस ना. एकटी कशाला गेलीस तिकडे? एकटी गेलीस ना, म्हणूनच तुझ्यावरती आता कोणी विश्वास ठेवत नाही आहे. कुणाला तरी माहिती असतं तर निदान खरं वाटलं असतं. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो, मानसी जाऊ दे ना, आधीच भूमीला या गोष्टीचा त्रास होतोय. सत्य काय आहे की ते बाळ आमचं नाही आहे, ते बाळ पारितोष आणि अमोलीचं आहे. त्यांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ दे. आता काही बोलायला नको. भूमीला आता जे काही आहे ते सगळं पचवायला हवं. तेव्हा इकडे मानसी म्हणते, भाऊजी असं कसं सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या? तुम्हीच बघा ना, म्हणजे त्या माणसाने बाळाला किडनॅप केलं, पण त्या बदल्यात त्याने काहीच मागितलं नाही. त्याने फक्त भूमीताईला त्या ठिकाणी बोलावलं आणि तिथे तो म्हणाला की आपण डील करूया म्हणून, आणि तो माणूस सरळ तिथून गायब झाला. बाळाचा विचार न करता बाळाला एकट्याला टाकून तो निघून गेला. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. जणू काही भूमीताईला या सगळ्या प्रकरणामध्ये त्या लोकांचा अडकवण्याचा प्रयत्न होता. ताईला एका ट्रॅपमध्ये अडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि ताई त्या ट्रॅपमध्ये अडकली. म्हणजे बघा ना, त्या ठिकाणी बोलावून त्याने कसलीही मागणी केली नाही. पैसे दागिने काहीही न घेता तो सरळ तिथून निघून गेला. फक्त बाळाला तिथे नेऊन त्या लोकांनी ठेवलं होतं, बरोबर ना. म्हणजे ताईला तिथे बोलवायचं आणि तिथून निघून जायचं, आणि मग तिथे अमोली येणार आणि बाळाला ती बघणार भूमीताईकडे आहे, आणि मग ती भूमीताईवरती रागवणार, तिच्यावरती अविश्वास दाखवणार. असा जणू काही ट्रॅप तयार करण्यात आला होता आणि त्या ट्रॅपमध्ये ताईला अडकवण्याचा त्या लोकांचा प्रयत्न होता. असंच वाटते ना भाऊजी? तेव्हा इथे आकाश म्हणतो, मानसी खरं सांगू का, मी सुद्धा मगापासून याच गोष्टीचा विचार करतोय. म्हणजे भूमीला एका माणसाने फोन केला, तिने नंबरसुद्धा दाखवला, पण तो नंबर आता अस्तित्वातच नाही आहे असं सांगितलं जात आहे. आणि मग त्या माणसाने जर बाळाचा किडनॅप केला होता
तर मग त्याने काहीच कसं मागितलं नाही आणि भूमीला तिथे बोलावल्यानंतर तो माणूस तिथून निघून कसा काय गेला? मी सुद्धा हाच विचार करतोय की भूमीला नक्की फसवण्याचा प्रयत्न करतोय कोण? म्हणजे बाळाला भूमीपासून दूर ठेवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे असंच वाटतंय ना? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, भाऊजी मला पण असंच वाटते की कुणीतरी भूमिताईला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की हे सगळं खरं असलं तरीसुद्धा हे सगळं केलं कुणी असेल? तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी कुणीतरी अजूनही तुमच्या वाईटावरती आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे सगळं खरं असलं तरीसुद्धा आता अमोल्य आणि पारितोष बरोबर सगळे संबंध तोडलेत. म्हणजे आता भूमीला बाळाला भेटता येणार नाही आहे, हेच खरं आहे. तेव्हा इकडे बाळ आता रडत असतं. तेव्हा अमोली बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, आपण त्या लोकांना शब्द दिलाय आणि आता तू पुन्हा बाळाला भेटायला त्या ठिकाणी जायचं नाही. भूमी, मला माहिती आहे तुला वाईट वाटत असेल, म्हणजे दिवसातून 2दा का होईना पण तू जाऊन बाळाला भेटत होतीस, त्याला जवळ घेत होतीस, त्याला खेळवत होतीस. पण आता बघितलंस ना, अमोलीने आपल्याबरोबरचे सगळे संबंध तोडलेत. त्याच्यामुळे हे सगळं कुणी केलंय, का केलंय हे आपल्याला माहिती नाही आहे. पण आता आपण तिथे अजिबात जायचं नाही आहे. तेव्हा इकडे बाळ खूपच जास्त रडत असतं. ते गप्प बसायला तयारच नसतं. तेव्हा पारितोष म्हणत असतो की अमोली, बघतेस ना बाळ किती रडतंय. अगं अगं तुला कळतंय का? भूमीबरोबर सगळे संबंध तोडायची काय गरज होती? बाळाला गरज होती तिची. आता त्याला भूक लागली. इथे भूमी असती तर बाळाला तिने जवळ तरी घेतलं असतं ना. आता बाळाला भूक लागली, काय करणार आहेस तू? तेव्हा इकडे अमोली म्हणत असते की इथे फक्त एकटी भूमीच नाही आहे जी बाळाला दूध देऊ शकते, कळलं ना? कितीतरी बायका आहेत पारितोष, मी एका दुसऱ्या बाईची व्यवस्था केलेली आहे. तेव्हा इकडे भूमी आता खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटत असतं की बाळ रडतंय आणि अगदी तसंच झालेलं असतं. बाळ रडत असतं आणि ते गप्प राहायला तयार नसतं. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, बाळाला माझी गरज आहे. बाळ रडतंय, अरे भूक लागले त्याला. चल मला जाऊ दे बरं, बाळाला मला दूध पाजायचं आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, भूमी कुठे जातेस तू? कुठेही जायचं नाही आहेस तू, कळलं ना? हे बघ, त्या लोकांनी आपल्याबरोबर संबंध तोडलेत आणि त्याचबरोबर अमोलीने सुद्धा सांगितले की तू जाऊन बाळाला भेटायचं नाही म्हणून. नाहीतर तुला माहिती नाही आहे ती अमोली कशी बोलते, तुझ्यावरती आरोप करते, तुला ती वाटेल तसं बोलत असते आणि तुझ्यावरती अजून झालेले आरोप मला सहन होणार नाही आहेत. त्याच्यामुळे तू तिथे जायचं नाही आहे. अमोली एकदा बोलायला लागली की ती गप्पच नाही बसत. ती कशी बोलते तू बघितलंस ना, त्याच्यामुळे आपण तिथे नको जाऊया. तेव्हा अमोली म्हणते की आकाश, अरे इथे आपल्या इगोपेक्षा बाळ महत्त्वाचं नाही आहे का? जाऊ दे ना, मी हवं तर अपमान सहन करेन. अमोली माझा जो काही अपमान करेल ना, मी सहन करेन. मी तिला काहीसुद्धा बोलणार नाही. मी फक्त बाळाला दूध देईन आणि मी तिथून निघून येईन. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, नाही भूमी, प्लीज शांत हो, प्लीज शांत हो भूमी. तरीसुद्धा इथे भूमी हट्ट करत असते की नाही आकाश, चल जाऊया ना बाळाकडे. तेव्हा इथे आकाश आता भूमीवरती जोरात ओरडतो. तेव्हा इकडे आता पारितोष म्हणत असतो की आता बाळाला भूक लागल्यानंतर आपण काय करणार आहोत? निदान भूमी 2 वेळेला येऊन बाळाला पोटभर दूध तरी देत होती ना. तेव्हा इकडे बाळाला मायासुद्धा देत होती. तेव्हा इकडे आता अमोली म्हणत असते, जाऊ दे ना, बाहेरची बाई बघितली आहे ना, आणि हे बघ, बाळाला दूध मिळणं जास्त महत्त्वाचं आहे. ते कोण देतं आहे ते महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यामुळे मी दुसऱ्या बाईची व्यवस्था केली. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, आणि मायेचं काय? भूमी जशी बाळाला माया आणि प्रेम देते तशी दुसरी बाई देणार आहे का? तेव्हा इकडे अमोली म्हणते, पारितोष हे बघ, बाळाला फक्त इथे दूध मिळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यावरती माया आणि प्रेम करायला मी आहे ना, दुसरी कुणाची गरज नाही आहे, त्या भूमीची गरज नाही आहे. बाळावरती प्रेम आणि माया करायला मी इथे आहे. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आता पारितोषला हे काही पटत नसतं. म्हणजे परस्पर इकडे अमोलीने एका दुसऱ्या बाईची व्यवस्थासुद्धा केलेली असते. तेव्हा पारितोषला हे काही पटत नाही. म्हणजे अमोलीने तिच्यावरती अविश्वास दाखवलेला असतो आणि त्या बदल्यामध्ये इथे तिला कधीही बाळाला भेटायचं नाही हे सुद्धा सांगितलेलं असतं आणि बाळासाठी दुसऱ्या बाईची व्यवस्थासुद्धा केलेली असते. अमोली म्हणते, पारितोष काही झालं ना तरीसुद्धा भूमी आता इथे येता कामा नये. तेव्हा इथे पारितोषला आता काय बोलावं काही कळत नसतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे भूमी हट्ट करत असते की आकाश, मला बाळाकडे जायचं आहे, मला पिल्लूला दूध द्यायचं आहे.
तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी गप्प बस, गप्प बस सांगितलं ना, शांत हो आणि भानावरती ये. ते बाळ आपलं नाही आहे, आपण आई वडील नाही बाळाचे. तिथे अमूल्य आणि पारितोष आहेत, ते बाळाचे आई वडील आहेत. त्यांना जे काही करायचं आहे ते करू दे, डॉक्टरांना बोलू दे, नाहीतर अजून काहीतरी करू दे, पण आता तू तिथे जायचं नाही आहेस, कळलं ना. तेव्हा इकडे आकाश भूमीवरती जोरात ओरडतो. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघतच बसते आणि आता ती रडायला लागते, रडत असते आणि इथे आकाशला मिठी मारून खूपच जास्त ती रडायला लागते. तेव्हा इकडे आता आकाश आणि मानसी दोघांनाही भूमीचं फार वाईट वाटत असतं. तेव्हा आकाश म्हणत असतो की मानसी, काय करू मी आता हिचं, मला खरंच काही कळत नाही आहे. भूमी, कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतेस, हे बघ जे झालं ते झालं, सगळं काही विसरून जा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की मला कळतच नाही आहे की आता या सगळ्यातून मी भूमीला कसं बाहेर काढू. ती अमोली चांगली मुलगी नाही आहे, ती एकदा का बोलायला लागली की ती ऐकतच नाही. ती प्रत्येक वेळेला भूमीचा अपमान करत असते, तरीसुद्धा भूमी तिला सॉरी सॉरी म्हणून समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही ऐकायला तयार नाही आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता आकाश येतो. राजाराम काका काम करत बसलेले असतात. तेव्हा राजा काका विचारतात की आकाश, भूमी कशी आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय, सारखी माझं पिल्लू, त्याला भूक लागली असेल, ते कसं असेल, रडत असेल का, असंच बोलते. तिला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपण त्या बाळाचे आईवडील नाही आहोत, पारितोष आणि अमूल्य आईवडील आहेत, ते आहेत ना बाळाच्या जवळ, ते घेतील बाळाची काळजी. तरीसुद्धा भूमी सारखी बाळाची आठवण काढते. आतापर्यंत तिला बाळाला निदान दिवसभरामध्ये 2दा तरी भेटता येत होतं, तेव्हा तिची मनस्थिती ठीक होती. पण आता बघ ना राजा काका, आता भूमी पूर्वीसारखी होईल का, पुन्हा तिची मनस्थिती बिघडणार तर नाही ना, असा प्रश्न इथे आकाशला आता पडलेला असतो. तेव्हा राजा काका म्हणतात, नाही नाही, असं काही होणार नाही आहे. हे बघ, तुला आता तुझं ऑफिस त्याचबरोबर भूमी दोघांनाही सांभाळायचं आहे. आता महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट तू हातात घेतलेला आहेस. तू ते कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीला तुला 2 मेल पाठवायचे होते, ते पाठवलेस का. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही राजा काका, मी विसरलो रे, भूमीची अवस्था बघितलीस ना, माझ्या काही लक्षात नव्हतं. तेव्हा राजा काका म्हणतात, हे बघ, भूमीलासुद्धा तुला सांभाळायचं आहे मला माहिती आहे, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट हातातून जाता कामा नये. आज डेडलाईन होती, तुला आजच्या दिवसामध्ये ते 2 मेल पाठवायचे होते, महत्त्वाचे होते ते. आकाश, असं दुर्लक्ष करू नकोस रे. हे बघ, तुला आता हे कामाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि भूमीकडे सुद्धा. माझ्याकडे एक दुसरं कॉन्ट्रॅक्ट आहे, अथर्वसुद्धा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टवरती काम करतो आहे, पण आता तुलासुद्धा ह्या महत्त्वाच्या कॉन्ट्रॅक्टवरती काम करावं लागणार आहे आणि ते सुद्धा भूमीला सांभाळून. पण तू व्यवस्थित सगळं करशील, माझा विश्वास आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो, राजा काका, मला भूमीची भीती वाटते रे. आधीसुद्धा तिची मनस्थिती बिघडली होती, तू बघितलंस ना, आणि आता पुन्हा जर तिला इतका त्रास झाला, तिच्या मनस्थितीवरती काही परिणाम झाला, तर मी सहन नाही करू शकणार आहे रे. तेव्हा इकडे आता आकाश म्हणत असतो की मला काहीतरी करायला हवं, म्हणजे आता या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं की आता माझ्या हातचं काम हे व्यवस्थित झालं पाहिजे. राजा काका म्हणतात की तू नको काळजी करू आकाश, ते मेल आहेत ना, ते मी अथर्वला पाठवायला सांगतो, अथर्वला सांगतो ते करायला. पण सध्या तरी तू भूमीकडे लक्ष दे आणि कामाकडेही व्यवस्थितरित्या लक्ष दिलंस तर जास्त बरं होईल. तुला दोन्ही गोष्टी आता सांभाळून घ्याव्या लागणार आहेत. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की आता माझं लक्ष हे भूमीकडे जास्त जाणार आहे. तुला तर माहिती आहे राजा काका, भूमी माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. खरं तर माझ्या कामाला ना आता कुणीतरी हातभार लावायला हवा, अशी जबाबदार व्यक्ती कुणीतरी हवी. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता राजाराम काका, अथर्व त्यांच्या त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. त्यामुळे इथे रागीने लगेचच त्यांचं बोलणं ऐकते आणि बाहेर येते आणि म्हणत असते की चला आकाश आणि या, अहो तुम्ही पण या, जेवून घ्या. तेव्हा आकाश म्हणत असतो की आत्या, तूच मला माझ्या कामामध्ये मदत का करत नाही आहेस. हे बघ, मला कुणीतरी अनुभवी व्यक्ती हवे, मग तूच माझ्या कामामध्ये मला मदत कर ना. तेव्हा रागिनी म्हणते, नाही नको आकाश. तेव्हा राजाराम काका म्हणतात की आकाश, रागिनी बरोबर बोलते, तिला नको रे. हे बघ, हे महत्त्वाचं काम आहे, त्याच्याकडे तूच लक्ष दे. तेव्हा आकाश म्हणतो, राजा काका, अरे बघ ना, म्हणजे आत्या तू किती असं जेवण किचन याच्यामध्ये आता बिझी राहणार आहेस. तू आता या सगळ्यातून बाहेर पड आणि ऑफिसमध्ये ये, तुझी जागा घे. आणि हे बघ, मला आता कामामध्ये तुझ्या मदतीची, अनुभवाची गरज लागणार आहे. भूमीची अवस्था बघतेस ना,
भूमी आता पुन्हा इथे डिस्टर्ब झालेली आहे. तिलासुद्धा मला सांभाळावं लागणार आहे. नाहीतर ती काय चुकीचं पाऊल उचलेल काही सांगता येत नाही. त्यामुळे तू जर माझ्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये मला मदत केलीस तर आपल्या कंपनीला त्याचा फायदाच होणार आहे ना. आणि दुसरं कुणाला आता अपॉइंट करण्यापेक्षा तू आहेस ना. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, नाही नको आकाश, मला तुझी जागा, मुद्दा, पोझिशन मला काही नको आहे. मला आता पैसा वगैरे याची काही हौससुद्धा राहिलेली नाही आहे. आणि आता जसं चाललं आहे तसं चांगलं चाललं आहे ना. कुणीही पुन्हा माझ्यावरती संशय घ्यायला नको आहे मला. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की आत्या, तुझ्यावरती कुणीही संशय घेणार नाही आहे. आणि अगं भूमीचा विचार कर ना जरा. तेव्हा रागिनी म्हणते, अरे बाबा भूमीचाच तर विचार करते ना मी. भूमीला पुन्हा माझ्यावरती संशय घ्यायला नको. भूमीची अवस्था जशी आहे ती आधीच नाजूक आहे. त्याच्यामुळे पुन्हा जर तिला काही त्रास झाला आणि तिने जर माझ्यावरती संशय घेतला तर मला ते सहन होणार नाही. तेव्हा राजा काका म्हणतात, रागिनी बरोबर बोलते आकाश, तिला नको रे, तिला घरीच राहू दे. तेव्हा आकाश म्हणतो, तुला कुणीही काही बोलणार नाही आत्या. तुझ्यावरती कुणीही अविश्वास दाखवणार नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. मी ढाल बनून उभा राहीन. तुझ्यावरती कुणीही संशय घेणार नाही. तेव्हा राजाराम काकांना वाटत असतं की आकाश जरा घाईच करतोय. म्हणजे इथे आता रागिनी कशी आहे, तिने किती वेळा सगळ्यांना धोका दिला आहे. ती जी काम करण्याची पद्धत म्हणजे फक्त पैसा काढायचा, ते आता राजाराम काकांना अजिबात आवडत नसतं. त्यांना असं वाटत असतं की या सगळ्यामध्ये रागिनी नाही आली पाहिजे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, आत्या तू सकाळपर्यंत विचार कर आणि मग मला तुझा निर्णय सांग. पण आता तू काहीही बोलू नकोस. तेव्हा इकडे भूमी आता म्हणत असते की आकाशची पोझिशन आकाशला मिळाली पाहिजे, हो की नाही. तेव्हा इथे रागिनी आपल्या मनात म्हणते की भूमी, अगं कितीही तू मला जरी ऑफिसपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलास ना, तरी आकाश स्वतःहून मला आता ती जागा, ती पोझिशन देणार आहे. तू म्हणत होतीस ना की जे आकाशचं आहे ते आकाशलाच मिळणार, बरोबर की नाही. पण आता ते सगळं लवकरच माझ्या ताब्यात असणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी जात असताना आकाश तिथे येतो आणि म्हणत असतो की भूमी थांब, कुठे जातेस तू. हे बघ भूमी, आतापर्यंत आपण कुणाच्याही संसारामध्ये ढवळाढवळ केलेली नाही आहे. पण हे बघ पारितोष आणि अमोली यांचा संसार मोडता कामा नये. आपल्यामुळे ते दोघेजणं वेगळे नाही झाले पाहिजे. तेवढ्यातच इथे आता रागिनीला एक माणूस भेटतो आणि तो इथे रागिनीला एक व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये रागिनी स्वतःच्या हाताने इथे आता अभिजितचा गळा दाबत असते आणि त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे तो व्हिडिओ आता बघितल्यानंतर रागिनी खूपच जास्त टेन्शनमध्ये येते.